श्री स्वामी समर्थ. जर मित्रांनो तुमची कुंभरास असेल, विशेषतः तुमचे वय 25 ते 55च्या दरम्यान असेल आणि जे गेल्या 3 वर्षापासून साडेसाती किंवा इतर संकटांनी त्रस्त असतील, तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नाहीतर नंतर खूप मोठा पश्चाताप होईल. मित्रांनो, या आषाढी एकादशीला साक्षात पांडुरंग कुंभराशीच्या लोकावर असा एक महाचमत्कार करणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही ज्या अथांग दुःखाच्या अंधारात जगत आहात, पैशाच्या विवेचनेने रात्री जागून काढत आहात किंवा कठोर मेहनत करूनही तुमच्या पदरी जे अपयश पडत आहे, त्या सर्व त्रासाचा हिशोब पूर्ण करण्याची वेळ आता अगदीच जवळ आली आहे. विठू माऊलीची असीम कृपा आणि तुमच्या राशीचा स्वामी शनिदेवाची शुभ नजर एकत्र आल्यामुळे तुमच्या नशिबाचे बंद दार आता कायमचे उघडणार. मित्रांनो, या पावन पर्वावर कुंभ राशीसाठी 5 अशा धमाकेदार आणि मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार, ज्यातील तिसरी बातमी विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि 5वी बातमी ऐकून तर कुंभ राशीचे लोक पार चक्रावून जातील. पुढच्या 72 तासात तुमच्या आयुष्यातला 360 अंशामध्ये बदलणारा हा काळ नक्की काय सरप्राईज घेऊन आलाय आणि एकादशीला असा कोणता गुप्त उपाय करायचा आहे, हे सर्व अगदी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धी माहिती नेहमी आयुष्यासाठी धोक्याची असते. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या त्या पवित्र पर्वावर कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाच्या बाबतीत एक असा भयानक, अचानक आणि अद्भुत चमत्कार घडेल, ज्याची कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या आर्थिक विवेचनेमुळे तुम्ही रात्रीचे जागे राहून चिंता करत आहात, ज्या सर्व अडचणीचा शेवट होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. विठू माऊलीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या ग्रहाच्या शुभ बदलामुळे जुने अडकलेले, बुडीत निघालेले किंवा उधारीवर दिलेले पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होतील. पुढील 72 तासात सुरू होणारा हा पैशाचा सुसाट प्रवाह तुमची सर्व आर्थिक गणिते एका क्षणात सुधारून टाकेल. त्यासोबतच या अनपेक्षित धनलाभामुळे तुमच्या डोक्यावरील सर्वात मोठा मानसिक ताण फार हलका होणार आहे. ज्या लोकांचे जुने कर्ज असतील, हप्ते किंवा बँकेचे लोन थकले असतील, ते फेडण्यासाठी नवीन व अत्यंत सोपे मार्ग मोकळे होतील. पैशाची आवक इतकी सुलभ होईल की बऱ्याच दिवसापासून थबकलेली तुमची सर्व कामे पुन्हा एकदा वेगाने सुरू होतील. नवीन ठिकाणी गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःची मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल आणि तुमचा बदललेला बँक बॅलन्स पाहून तुमचे नातेवाईक आणि मित्र सुद्धा 2 मिनिटे चक्रावून जातील. जर तुमचा विठू माऊलीवर पूर्ण विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता जय हरी विठ्ठल नक्की पूर्ण श्रद्धेने लिहा मित्रांनो. त्यासोबतच नोकरी आणि करिअरच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर कुंभ राशीच्या जातकांसाठी ही एकादशी थेट एक जॅकपॉट ठरणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात रचले गेलेले गुप्त कारस्थान असो, पाठीमागे होणारी जळफळाट किंवा तुमच्या कष्टाचे श्रेय जे लाटणारे तुमच्या ऑफिसमधले जे लोक आहेत, आता पांडुरंगाच्या कृपेनेच उघड्या डोळ्यांनी तुमचा विजय पाहतील. वरिष्ठांना अचानक तुमच्या मेहनतीची, निष्ठेची आणि कौशल्याची जाणीव होईल. एका रात्री तुम्हाला मोठे प्रमोशन किंवा घसघशीत पगारवाढ मिळण्याची बातमी कानावर पडेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा एक वेगळाच दबदबा आणि मानसन्मान निर्माण होईल. त्यासोबतच जे कुंभ राशीचे लोक स्वतःचा व्यवसाय करण्याच्या तयारीत आहेत मित्रांनो, किंवा नव्याने काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी येणारा काळ थेट सुवर्णकाळ ठरणार आहे. कारण बाजारात तुम्हाला एक मास्टर करार मिळेल, जो तुमच्या व्यवसायाला एका रात्रीत पुढच्या लेव्हलवर घेऊन जाईल. नवीन मोठे ग्राहक जोडले जातील आणि बऱ्याच दिवसापासून रखडलेले सर्व प्रॉडक्ट्स आता सुसाट वेगाने धावतील. तुमच्या प्रत्येक व्यावसायिक निर्णयाला, नशिबाला 100% साथ मिळेल मित्रांनो, आणि व्यवसायातील प्रगती पाहून तुमचे विरोधकही शांत होतील. या अनपेक्षित धनलाभ आणि करिअरमध्ये प्रचंड यशामुळे कुंभ राशीचे लोक पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन जातील. ज्या कामासाठी तुम्ही दिवसरात्र घाम गाळला होता, ती कामे आता विठू माऊलीच्या एका आशीर्वादाने सहजरित्या पूर्ण होताना दिसतील. हा सकारात्मक बदल तुमच्या आत्मविश्वासात दुप्पट वाढ करणारा ठरेल आणि तुम्ही तुमच्या भविष्यातील ध्येयाकडे अधिक नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने पावले टाकायला सुरुवात करा. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, कौटुंबिक आयुष्यात आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर कुंभ राशीच्या घरात इतका जबरदस्त आणि सकारात्मक बदल पाहायला मिळेल की घरातील रोजचे वाद असो, कटकटी अचानक गायब होऊन जातील. गेल्या अनेक दिवसापासून कुटुंबातील सदस्यांमध्ये जे किरकोळ कारणावरून मतभेद होते,
नात्यामध्ये गैरसमज झाले होते किंवा चिडचिड झाली होती, हीच पांडुरंगाच्या असीम कृपेने एका क्षणात संपुष्टात येईल. घरामध्ये अचानक एक असे अत्यंत आपुलकीचे आणि प्रेमाचे वातावरण तयार होईल. एरवी गंभीर राहणारे लोक सुद्धा एकत्र येऊन मनमोकळेपणाने गप्पा मारताना आणि हसताना दिसेल. कौटुंबिक आनंदासोबत घरात एखादे मोठे मंगल कार्य जुळून येण्याची दाट संकेत या काळात मिळत आहेत मित्रांनो. बऱ्याच काळापासून रखडलेला गृहप्रवेशाचा बेत असो किंवा नवीन घर किंवा गाडी खरेदी असो, मुलाच्या लग्नाची गोष्ट असो, या सर्वावर आता सुवर्णक्षणाची मोहर उठणार आहे. घरात नवीन पाहुण्यांचे म्हणजे संततीचे आगमन होणे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नवीन नोकरी लागून पेढे वाटण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा एकापेक्षा एक भारी बातम्या कानावर पडतील. जे नातेवाईक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमचा सल्ला घेण्यासाठी स्वतःहून तुमच्या घरी धाव घेतील. मित्रांनो, इथे विशेषतः महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुप्त नियम लक्षात ठेवा. तुमच्या घरात, नात्यात किंवा शेजारी पंढरपूरच्या वारीतून आलेली स्त्री असो, पुरुष असो, जे कोणी असतील, त्यांच्या पाया पडायला अजिबात विसरू नका. त्यांचे दर्शन घ्या मित्रांनो, कारण वारीहून आलेल्या वारकऱ्यामध्ये साक्षात पांडुरंगाचा आणि विठ्ठलाचा वास असतो. त्यांचा चरण स्पर्श करून आशीर्वाद घेताच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा पार निघून जाईल. रखडलेली महत्त्वाची कामे तात्काळ मार्गी लागतील आणि घरात सुख समृद्धीचा नवा प्रवाह सुरू होईल. आरोग्य आणि मानसिक तणावाच्या बाबतीत सुद्धा कुंभ राशीच्या जातकांना एक असा काही भन्नाट एनर्जी डोस मिळणार आहे की आजारपण तुमच्या आसपास सुद्धा फिरकणार नाही. गेल्या अनेक महिन्यापासून पाठीमागे लागलेला अंगाला जो आळस आहे किंवा थकवा आहे, रात्री झोपताना डोक्यात विचाराचा चालणारा सुपरफास्ट स्पीड आहे, जे तुम्ही अतिविचार करत असता, झोप येत नाही, त्यामुळे ते पूर्णपणे थांबेल. विठू माऊलीच्या आशीर्वादाने शरीरात इतकी नवी ताकद, उत्साह संचारेल की कित्येक दिवसापासून थबकलेली सर्व कामे तुम्ही आता एका क्षणात चुटकीसरशी ते पूर्ण व्हायला सुद्धा लागतील. मित्रांनो, मानसिक शांततेच्या बाबतीत कुंभ राशीच्या जातकामध्ये असा चमत्कारिक बदल घडेल की तुमच्या ती उतावीळपणात प्रचंड चिडचिड जी पार निघून जाईल. मन इतके प्रसन्न आणि स्थिर राहायला लागेल की तुमचं शांत आणि संयमी रूप पाहून सुद्धा लोक, ऑफिसमधील सहकारी, शेजार पाजारी आश्चर्यचकित होऊन म्हणतील की आज काय नवीन चमत्कार घडलाय. अज्ञानाची भीती, चिंता, मानसिक तणाव पार दूर झाल्यामुळे तुम्हाला एक वेगळा प्रचंड आत्मविश्वास लाभेल मित्रांनो. तुम्ही अगदी आनंदाच्या आयुष्याचा अनुभव घ्यायला सुरुवात कराल या येणाऱ्या काही दिवसामध्ये. त्यासोबतच आषाढी एकादशीच्या या अत्यंत पावन पर्वावर कुंभ राशीच्या जातकांसाठी पाचवी बातमी म्हणजे थेट संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा महाभाग्योदय ठरेल. या काळात तुमच्या कुंडलीत शनिदेवाचा शुभ प्रभाव आणि पांडुरंगाचा आशीर्वाद असा काही एकत्र येईल की तुम्हाला न मागता एखादी प्रचंड मोठी भेट व गुप्त यश लाभेल. तुमच्या कोर्ट कचेरीतील, सरकारी दरबारी प्रत्येक वर्षातील रखडलेला एखादा मोठा निर्णय किंवा तुमच्या बाजूने लागेल. एवढंच नाही तर सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला कायम डालवले जात होते, तिथे अचानक तुमचं मोठे पद मिळेल, नेतृत्व करण्याची संधी मिळेल. हे अकालनीय बदल पाहून स्वतः कुंभ राशीचे लोकही फार थक्क होतील, कारण हा पांडुरंगाचा चमत्कार आहे आणि या विश्वासाने त्यांचे डोळे सुद्धा भरून येतील. मित्रांनो, हा जो भाग्योदय आहे पदरात पाडून घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी काही विशेष काळजी सुद्धा घेणे अत्यंत गरजेचं आहे. या दिवशी चुकूनही घरात कोणत्याही प्रकारचा वादविवाद करू नका, कोणाचाही अनादर करू नका. एकादशीच्या दिवशी कुणालाही उधारीचे पैसे देऊ नका. तसेच मांसाहार, मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे. या पवित्र दिवशी सकाळी उठून विठ्ठलाचे नामस्मरण करावे, घरात स्वच्छता ठेवावी आणि तुळशीच्या रोपाला दुधाचा आणि पाण्याचा अर्घ्य द्यावा. शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवून मनामध्ये सात्विक विचार ठेवावे, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या नशिबातील सर्व उरलेले दोष, शनिदेवाचा प्रकोप शांत करण्यासाठी आषाढी एकादशीच्या संध्याकाळी एक अचूक गुप्त उपाय देखील करावा. संध्याकाळी विठू माऊलीसमोर किंवा तुळशीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्या दिव्यासमोर बसून विठ्ठलाला तुळशीचे पान आणि काळे तिळ अर्पण करावे व मनातल्या मनात ओम शनीश्वराय नमः किंवा श्री विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप देखील करावा. पूजेनंतर ही तुळशीची पाने आणि काळे तीळ एका लाल कापड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात ठेवून द्यावेत. हा छोटा सोपा उपाय तुमचे कुंभ राशीच्या लोकांचे सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन धन धान्याची समृद्धी कायम त्यांच्यावर राहील. मित्रांनो, जर तुमचा विठू माऊलीवर
शनिदेवावर पूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हा सकारात्मक बदल हवा असेल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पूर्ण श्रद्धेने पांडुरंगाच्या या पावन आशीर्वाद फक्त स्वतःपुरता न ठेवता तुमच्या कुंभ राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर देखील करा. त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बोला आता पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल.